नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. वेपर झोन या कायाकल्प करणारी उपचार आहे, जी त्वचा स्वच्छ करण्यासाठी, हायड्रेट करण्यासाठी आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी वाफेचा वापर करते. हा ताजेतवाने अनुभव खोलवर स्वच्छ करतो, हायड्रेट करतो आणि विश्रांतीस प्रोत्साहन देतो. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही या गोष्टी करू शकाल: व्हेपर झोन आणि त्याची कार्ये यांचे वर्णन करणे, व्हेपर झोन वापरून फेशियलचे फायदे सांगणे आणि व्हेपर झोन वापरून फेशियल करण्याची प्रक्रिया स्पष्ट करणे. व्हेपर झोन आणि त्याचे फायदे. व्हेपर झोन हे एक उपकरण आहे जे उबदार, सौम्य वाफ उत्सर्जित करते, जे त्वचेवरील छिद्र उघडण्यास, अशुद्धता काढून टाकण्यास आणि त्यानंतरच्या उपचारांसाठी त्वचा तयार करण्यास मदत करते. सौंदर्य उद्योगात व्हेपर झोनला महत्त्व का आहे याची काही प्रमुख कारणे येथे आहेत. खोलवर साफ करणे. व्हेपर झोनद्वारे तयार दिलेली वाफ छिद्रे उघडण्यास मदत करते आणि सीबम आणि इतर अशुद्धता जसे की घाण, तेल आणि मृत त्वचेच्या पेशी मऊ करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी बनते. हायड्रेशन आणि ओलावा. व्हेपर झोनमधून येणारी उबदार वाफ त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराईज करण्यास मदत करते. कोरडी किंवा डिहायड्रेटेड त्वचा असलेल्या लोकांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. छिद्रांची प्रक्रिया. स्टीम त्वचेला मऊ करण्यास आणि छिद्र उघडण्यास मदत करते, ज्यामुळे एक्स्ट्रॅक्शन्स करण्यात, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आणि इतर अशुद्धता काढून टाकणे सोपे होते. विश्रांती. व्हेपर झोनद्वारे तयार होणारी वाफ एक आरामदायी आणि सुखदायक अनुभव निर्माण करते, तणाव कमी करते आणि स्पा सारखे वातावरण प्रदान करते. त्यामुळे ग्राहकांचा एकूण अनुभव अधिक चांगला होतो. रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनेशन. उबदार वाफ रक्त परिसंचरण उत्तेजित करण्यास मदत करते. त्वचेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा वाढवते, ज्यामुळे त्वचेला एक निरोगी रंग येतो. वर्धित उत्पादन ॲब्सॉर्प्शन किंवा शोषण. व्हेपर झोन हे सिरम, मुखवटे आणि इतर स्किन केअर उत्पादनांच्या वापरासाठी त्वचा तयार करते. खुल्या छिद्रांमुळे पुढील उपचारांचे फायदे आणि तसेच परिणामकारकता जास्तीत जास्त चांगल्या उत्पादनात प्रवेश करू शकतात. फेशियल्ससाठी व्हेपर झोनचा वापर करण्यासाठी पायऱ्या. व्हेपर झोन वापरून फेशियल करण्याच्या प्रक्रियेमध्ये 5 महत्त्वाच्या पायऱ्या असतात. पायरी 1. क्लायंटला तयार करा. पायरी 2. क्लायंटचा चेहरा स्वच्छ करा. पायरी 3. व्हेपर झोनची स्थिती आणि सेटअप. पायरी 4. क्लायंटच्या चेहऱ्यावर वाफ द्या. पायरी 5. मॅन्युअल एक्स्ट्रॅक्शन करा आणि त्वचेला शांत करा. चला आता प्रत्येक चरण तपशीलवार पाहूया. क्लायंटच्या चेहऱ्यावरील इच्छित परिणाम समजून घेण्यासाठी त्यांच्याशी सल्लामसलत करून सुरुवात करा. क्लायंटच्या त्वचेच्या समस्या, त्वचेची विशिष्ट परिस्थिती, ॲलर्जी किंवा संवेदनशीलता जाणून घ्या. व्हेपर झोन फेशियल उपचारांबद्दल क्लायंटशी संवाद साधा. उपचारादरम्यान काय अपेक्षा करावी हे क्लायंटला समजले आहे आणि त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करा. व्हेपर झोन उपचार सुरू करण्यापूर्वी ग्राहकांनी चेहऱ्यावरील उपचारांसाठी माहितीपूर्ण संमती दिल्याची खात्री करा. फेशियलमध्ये व्यत्यय आणणारे किंवा वाफेमुळे खराब होऊ शकणारे कोणतेही दागिने जसे की झुमके, नेकलेस किंवा ब्रेसलेट काढून टाकण्याचा सल्ला ग्राहकाला द्या. उपचारादरम्यान क्लायंटला त्यांचे शरीर झाकण्यासाठी आणि त्यांच्या कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी एक गाऊन द्या. क्लायंटला आरामशीर आणि योग्य स्थितीत झोपायला सांगा. आपण उपचार सुरू करण्यापूर्वी आपले हात धुवा आणि हातमोजे घाला. जर क्लायंटचे केस लांब असतील तर त्यांचे केस त्यांच्या चेहऱ्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना हेडबँड किंवा हेअरबँड द्या.
जर क्लायंटने मेकअप घातला असेल तर त्यांच्या त्वचेच्या प्रकारासाठी सुयोग्य क्लिन्झिंग मिल्क किंवा सौम्य मेकअप रिमूव्हर वापरा. कापसाच्या पॅडवर रिमूव्हर लावा आणि चेहरा, डोळे, ओठ आणि मेकअप लागू केलेल्या इतर कोणत्याही भागासह हलक्या हाताने मेकअप पुसून टाका. योग्य प्री क्लिन्झिंग उत्पादन वापरून क्लायंटचा चेहरा पूर्व साफ करून सुरुवात करा. ही पायरी पृष्ठभागावरील घाण, तेल किंवा अशुद्धता काढून टाकण्यास मदत करते. प्री क्लिन्झरचा थोडासा भाग तुमच्या बोटांच्या टोकांवर लावा आणि गोलाकार हालचाली वापरून क्लायंटच्या कोरड्या त्वचावर हळूवारपणे मसाज करा. प्री क्लिन्झर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि डिस्पोजेबल टिश्यू किंवा स्वच्छ टॉवेलने त्वचा कोरडी करा. क्लायंटच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य असलेले सौम्य क्लिन्झर निवडा. क्लिन्झर क्लायंटच्या ओलसर चेहऱ्यावर लावा, कपाळापासून सुरुवात करून आणि मानेपर्यंत काम करा. त्वचा पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी सौम्य वरच्या दिशेने गोलाकार हालचाली वापरा. क्लिन्झर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. उत्पादन पूर्णपणे काढले जाईल याची खात्री करा. हळूवारपणे स्वच्छ टॉवेल किंवा डिस्पोजेबल टिश्यूने त्वचा कोरडी करा. व्हेपर झोन सुरक्षित आणि सोयीस्कर ठिकाणी ठेवा. डिव्हाइसला ऊर्जा देण्यासाठी जवळपास विद्युत आउटलेट असल्याची खात्री करा. खबरदारी: धोका निर्माण करणारी कोणतीही ज्वलनशील सामग्री किंवा द्रव्य काढून टाका. व्हेपर झोन एका स्तरावर सेट करा जे क्लायंटच्या झुकलेल्या स्थितीशी संरेखित होते. व्हेपर झोन समायोजित करा जेणेकरून स्टीम नोझल क्लायंटच्या चेहऱ्याकडे आरामदायी अंतरावर जाईल. व्हेपर झोन डिस्टिल्ड वॉटरने भरा. व्हेपर झोन चालू करा आणि ते गरम होऊ द्या. डिव्हाइस ऑपरेट करण्यासाठी निर्मात्याच्या सूचनांचे अनुसरण करा. वाफेच्या तीव्रतेची इच्छित पातळी प्राप्त करण्यासाठी व्हेपर झोनची सेटिंग्ज सुयोग्य ठेवा. क्लायंटला डोळे बंद करून आराम करण्यास सांगा. क्लायंटच्या डोळ्यांवर कापूस पॅड ठेवा. स्टीमचे तापमान तपासा. क्लायंटसाठी अस्वस्थता निर्माण होणार नाही असे पहा. शिफारस केलेल्या कालावधीसाठी चेहरा स्टीम करा. सामान्य त्वचा 8 ते 10 मिनिटे, तेलकट त्वचा 12 ते 15 मिनिटे, संवेदनशील किंवा कोरडी त्वचा 3 ते 5 मिनिटे. रोसशिये किंवा कुपरे ब्रोकन केपिलरीज 3 ते 5 मिनिटे. तापमान अधूनमधून तपासा. मशीन बंद करण्यापूर्वी स्टीम आउटलेट क्लायंटपासून दूर करा आणि उपचारानंतर लगेच सुरक्षित ठिकाणी हलवा. व्हेपर झोन वापरल्यानंतर मॅन्युअल एक्स्ट्रॅक्शन करणे त्वचेवरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आणि इतर अशुद्धता काढून टाकण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो. जीवाणूंचा प्रसार रोखण्यासाठी तुमचे हात आणि साधने स्वच्छ आणि निर्जंतुक आहेत याची खात्री करा. एक्स्ट्रॅक्शन करण्याच्या जागेभोवती हलका दाब लावण्यासाठी एका हातात कापसाचे पॅड किंवा टिश्यू ठेवा. दुसऱ्या हाताने लक्षित ब्लॅकहेड किंवा व्हाईटहेडवर नियंत्रित दाब लागू करण्यासाठी ब्लॅकहेड रिमूव्हर वापरा. हलक्या दाबाने सुरुवात करा आणि आवश्यक असल्यास हळूहळू दाब वाढवा, परंतु त्वचेला हानी पोहोचवू शकेल अशी जास्त ताकद लावणे टाळा. प्रत्येक निष्कर्षानंतर काढलेली सामग्री पुसण्यासाठी तुम्ही सुती पॅड किंवा टिश्यू वापरा. इतर लक्षित भागात एक्स्ट्रॅक्शन सुरू ठेवा. पुढे जाताना मळ पुसून टाका. त्वचेची छिद्रे बंद करण्यासाठी ब्लॅकहेड काढल्यानंतर लगेच बर्फाचे तुकडे वापरा. एकदा सर्व निष्कर्ष पूर्ण झाल्यानंतर त्वचेला शांत करण्यासाठी आणि कोणत्याही संभाव्य संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी सुखदायक टोनर किंवा अँटीसेप्टिक सोल्युशन लावा.
हे आपल्याला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो वेफर झोन आणि त्याची कार्ये, वेफर झोन वापरून फेशियलचे फायदे आणि वेफर झोन वापरून फेशियल करण्याची प्रक्रिया. पाहिल्याबद्दल आभारी आहे. भेटू पुढच्या सत्रात.